हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय राम हरि हरि जय जय राम 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 जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरिहरा भेद नाही करू नये वाद नाही करू नये वाद नाही करू नये वाद हरिहरा भेद काही करू नये वाद नाही करू नये वाद नाही करू नये वाद एक एकाचे हृदय 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 गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई एक एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई भेद काशी नाड एक वेलांटीच आड एक वेलांटीच आड एक वेलांटीच आड भेद काशी नाड एक वेलांटीची आड एक वेलांटीची आड एक वेलांटीची आड उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंगा एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय तुका म्हणे एकची अंग एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम
तुका म्हणे कची अंग, तुका म्हणे कची अंग. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा, सगळे टाळी वाजवा. सगळे टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पार्वती पते हर हर महाराज, विष्णू नारायण महाराज की, संत तुकाराम महाराज की, सद्गुरुनाथ शंकर दगडे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारत माता की जय. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा अत्यंत सुंदर असा तुमच्या आमच्या ठिकाणी ईश्वराबद्दल असणारी द्वैत बुद्धी, भेद बुद्धी नष्ट करणारा अभंग आहे. अभंगाची भूमिका इतकी गोड आहे. संसार आणि परमार्थ याच्या मधला दुवा जर कोण असतील तर संत आहेत. आणि संतांनी मांडलेली भूमिका सरळ आहे. जो द्वैताकडे घेऊन जातो तो संसार आणि अद्वैताकडे घेऊन येतो तो परमार्थ आहे. संसार आणि परमार्थातली एक विलक्षण गोष्ट आहे. जो उघडा केल्यानंतर यशस्वी होतो त्याचं नाव परमार्थ आणि दडवल्यानंतर यशस्वी असतो त्याचं नाव संसार आहे, प्रपंच आहे. आपण संसारातल्या गोष्टी दडवून ठेवतो, जगासमोर कधी उघड्या करत नाही. दोघा भावांची जर भांडणं चालली असतील घरात तर माणसं आनंदानं त्याची मजा घेतात. थोरला भाऊ धाकट्याला मारत असतो, दम देत असतो. काही घरातला वाद असेल आणि 3 दिवसानंतर धाकट्या भावाला गावातल्याने धरला असेल तर थोरला मध्ये जातो, पाय तोडीन, हात तोडीन, भावाला सोड. तो म्हणतो अरे काल तर तू त्याला धरलं होतं, तो आमचा घरातला विषय आहे, पण इथं मी त्याच्या पाठीशी आहे. म्हणून संसार आणि परमार्थ जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक प्रमाणे या ठिकाणी दिली. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आणि आम्ही ह्या कीर्तनी शुद्ध झालो. कीर्तन हे शुद्धीकरणाचं माध्यम आहे. आणि म्हणून आजच्या अभंगाची भूमिका ही अद्वैताकडे घेऊन जाणार आहे. पण अद्वैताकडे घेऊन जात असताना दीपावलीच्या पूर्वसंध्येला एक व्रत वैकल्याचा अधिष्ठान म्हणून ज्याला आपण वैकुंठ चतुर्दशी किंवा एकादशी किंवा उपवासाचं व्रत असं म्हणतो. वारकऱ्यांसाठी असणारे एकादशी तर आहेतच, पण वारकरी संप्रदायामध्ये जे पर्वकाळ सांगितले त्या पर्वकाळा इतकाच महत्वाचा पर्वकाळ आहे. आणि जो वैकुंठाची प्राप्ती करून देतो, संसारातल्या मोहमायेला तिलांजली देऊन जो समत्वाला घेऊन जातो, एकरूपतेला घेऊन जातो आणि परमेश्वराच्या अवस्थेची ओळख जो करून देतो, असा एक व्रतवैकल्याचा भाग आहे. आणि त्या व्रतवैकल्याचे
जे 2 खांब, 2 अधिष्ठान, 2 स्वरूप आहेत आणि 2 भक्तीची पूजक आहेत. एक भगवान शिव आणि एक वैष्णवांचे देव विष्णू. आणि शैव आणि वैष्णव असा वाद काही जुना नाही, पण तो तात्विक विचारांवर आधारलेला वाद आहे. शैव म्हटलं की गंध विलेपन आडवा असतो, भस्म आपण लावतो. वैष्णव म्हटलं की आपण उभा गंध लावतो. पद्धतीमध्ये फरक आहे, भक्तीमध्ये फरक आहे, पण शेवटी जाण्याचं ध्येय आणि अधिष्ठान मात्र एकच आहे. आणि म्हणून वैकुंठ चतुर्दशीच्या उपवासाचं व्रत वैकल्य ज्यावेळी आपण पारणं फेडून करतो त्यावेळी त्याचं जे फल आहे, त्या अनुष्ठानातून मिळालेली फलप्राप्ती आहे, ती समेच्या अधीन घेऊन जाणारी फलप्राप्ती आहे. आपण जर पाहिलं तर भगवान महादेवांना आपण बिल्वपत्र अर्पण करतो. ज्ञानोबराय सांगतात, प्रभो तुम्ही महेशाची अमूर्ती, मी दुर्बल अर्पत असे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकार आलं. काय ज्ञानोबरायांची भाषा आहे. आणि स्वतःला नम्रपणा घ्यावा माझ्या ज्ञानोबरायांनी, माझ्या माऊलींनी. ती नम्रता इतकी थोर आहे. ज्यावेळी आपल्याला महादेवांची पूजा करताना जर बेल उपलब्ध नसतील, मिळाले नसतील, तर आपण निर्गुडीलाही 3 पानं असतात, आपण बेल समजून निर्गुडी वाहतो महादेवांना. पण ज्ञानोबराय सांगतात, मी भक्तीच्या अवस्थेला आता वस्तूच्या अधिष्ठानातून अनुसंधानातून इतका दुर्बल आहे की मला बेल प्राप्त नाहीत. मग माऊली असे नाहीत म्हटले, माझे बोल हेच बेल समजून तुम्हाला अर्पण करतो. माऊली तिथंही बोलाला बेलाचा पवित्रपणा नाहीत घेत, तर माझे बोल हेच निर्गुडी समजून अर्पण करतो. काय कमीपणा आहे. म्हणजे महादेवाच्या भक्तीला आपण बिल्वपत्र अर्पण करतो, बेल वाहतो. आणि भगवान विष्णूची पूजा आहे ती तुळशी पत्रानं आपण करतो. पण या व्रतवैकल्याचा एक महिमा असा आहे की महादेवांना तुळस आणि भगवान विष्णूला बेलपत्र. थोडंसं आपल्याला आश्चर्यकारक ही गोष्ट वाटेल, पण या व्रतवैकल्यामध्ये शिवाला वैष्णवाचा दर्जा आणि महादेवाला विष्णूंचा दर्जा आहे. पुराण कालामध्ये कथा आहे. आणि चातुर्मासामध्ये आषाढी एकादशीपासून देव शय्येवर क्षीरसागरामध्ये विश्रांतीला गेलेले आहेत. आणि ज्यावेळी विश्रांतीतून जागे होऊन कारभार पुन्हा ताब्यात घेण्याचा ज्यावेळी प्रसंग आहे, त्यावेळी भगवान महादेव स्वतः भगवान विष्णूंकडे गेलेले आहेत. आणि तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी आजचा दिवस आहे. आणि इतकं सुंदर अधिष्ठान आहे या व्रताचं. या व्रताचं अधिष्ठान जर तुम्ही आम्ही पाहिलं तर आजच्या अभंगाच्या भूमिकेतून आपल्याला ते पाहता येईल. जगद्गुरु तुकोबरायांनी मोठं गोड वर्णन. एका वेलांटीचा फरक आहे. भेदकासी नाड एक वेलांटी चाड, हरी आणि हर. वेलांटी काढली तर दोघंही हरच आहेत. आणि हर म्हणजे प्रत्येक, एक हरी आत्मा जीव शिवसमा आणि वाया तू दुर्गमना घारी म्हण. प्रत्येकाच्यात तो आहे आणि एकच आहे. समोहम सर्वभूतेषु, वेगळाच नाही. प्रत्येकामध्ये तो एकत्वानं नटलेला आहे. आणि जो एकत्वानं नटलेला आहे, वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये धर्मजागरणामध्ये जी व्रतवैकल्य सांगितलेले आहेत, त्या व्रतवैकल्यांचं एक फलश्रुती जी आहे ती परमेश्वराच्या स्वरूपाची ओळख, तो बोध किंवा ते एक समाधान आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आहे. आणि म्हणून त्याला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि म्हणून दीपावलीच्या पूर्वसंध्येला ज्यावेळी हे व्रत आपण करतो, पाटे ब्राह्मी मुहूर्ताला उठावं, स्नान संध्या करावी, सफेद वल्कल वस्त्र परिधान करावं, पिवळ्या किंवा लाल वस्त्रावर आपण भगवान शिव आणि महादेवांची पूजा त्या ठिकाणी मांडावी. आणि त्या दोघांची पूजा, फोटो असतील, मूर्ती असतील, त्या भावनेतून त्यांचं पूजन करावं. बिल्वपत्र आणि तुळस त्या ठिकाणी त्यांना अर्पण करावी आणि त्या पूजेचं अधिष्ठान सुरू करावं. पण ते पूजेचं अधिष्ठान सुरू करत असताना आपल्या अंतःकरणातला भेद जाणं ही संतांची भूमिका आहे, ही पूजेची भूमिका आहे, ही व्रताची भूमिका आहे, ही त्या उपवासाची भूमिका आहे. हे त्याचं उद्दिष्ट आहे. आपल्या अंतःकरणातला भेद गेला पाहिजे. आणि हा भेद घालवण्याचं काम कोण करतं तर कीर्तन. हा भेद घालवण्याचं काम कीर्तन करतं. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ आणि पहिला अधिकार जर भक्ती महात्म्यामध्ये कोणाला असेल तो श्रवण भक्तीला आहे. वक्तानंतर श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन आणि मग परेकडे पोचला अंतर्मनातलं निवेदन. जया सद्गुरु तारुपडे अनुभवाचे निकासे गाडेन, तया आत्मनिवेदन तरांडे आकळले. ज्ञानोबराय सांगतात आत्मनिवेदनाचा तरापा करावा लागेल. पण त्याच्या अगोदर पहिली पायरी काय? श्रवण. श्र म्हणजे श्रवण, व म्हणजे वमन आणि न म्हणजे नमन. श्रवण कीर्तन झाले ते पावन, संकादिक दान परम भक्त, संकादिक दान परम भक्त. श्रवण कीर्तन झाले ते पावन, संकादिक दान
परम भक्त संताधिक जान परम भक्त. आपण वारी करणारी मंडळी रोजच्या प्रार्थनेमध्ये असो, काकड आरतीमध्ये असो, आपण भगवंताची आराधना करतो, भगवंताची पूजा करतो. आणि पावन पवित्र जगामध्ये सर्वात विश्वामध्ये पवित्र काय? राज्य विद्या राज्य गुह्यम पवित्र मेदमुत्तम प्रत्यक्ष वगम्यम धर्मम सुसुकुम करतो. गीतेमध्ये भगवंतानं अर्जुनाला सांगितलं जगामध्ये सर्वात पवित्र ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं नाव आत्मस्वरूप, आत्मस्थिती, आत्मज्ञान. आत्मज्ञाना इतकं पवित्र काय नाही. आणि त्या पवित्र आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारी पहिली भक्ती ती श्रवण. म्हणून श्रवण आहे, कीर्तन आहे, आणि मग परमभक्ताची त्याच्यामध्ये अधिष्ठान आहे, मग ती पायरी, मग ते पद आपल्याला प्राप्त आहे. आणि त्याच्याशिवाय झाली ते विश्रांती याचे कसं कळलं? त्याच्याशिवाय विश्रांती आहे का? अनेक प्रमाणामध्ये आपण द्रुपदामध्ये सुद्धा काकड आरतींच्या अनेक याच्यामध्ये आपण पाहतो. म्हणून ज्यावेळी ऐकतो, ऐकल्यानंतर आत जातं त्याचं नाव कीर्तन. कीर्तन बाहेर नाही, कीर्तन आत आहे. सततम कीर्तन तुमाम. झालं का कीर्तन? हो. कुठे होतं? अमुक गावाला होतं. किती वाजता होतं? 9 वाजता होतं. कितीला संपलं? 11ला. नाही, जरा 12लाच संपलं. लोक म्हणली वाढवा. 9 ते 12 3 तास. हो. आता काय? आता कुठं काय? म्हणजे आपलं कीर्तन 2 तासात संपलं, फार तर फार 3 तासात. पण सततम, सतत सतत ज्यांचं कीर्तन चालू आहे, बंदच नाही. आणि तन म्हणजे शरीर, शरीराच्या आत घेऊन जातं. ज्ञानेश्वरीत 11 नाद सांगितलेली किंक्रेनादापासून, आणि तिथपर्यंत घेऊन जातं, त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. आहा कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. तसे कीर्तन किंवा होईल अंगे झाला देव जो आपण. महाराज म्हणतात कीर्तनामध्ये आपल्याला हरिरूप होता आलं पाहिजे, त्याचं नाव कीर्तन. म्हणून माझा प्रश्न आहे, तुम्ही देव कळला म्हणून कीर्तन ऐकायला येतं का देव कळावा म्हणून कीर्तन ऐकायला येतं? तर उत्तर सरळ आहे, देव कळला म्हणून नाही. ज्याला कळला तो कधी येणार नाही ऐकायला. देव कळावा म्हणून आपण सप्ताह करतो, दिंडी करतो, पारायण करतो, कीर्तन करतो. देव कळावा म्हणून आपण कीर्तन ऐकायला येतो. मग तुम्हाला जर देव कळावा म्हणून तुम्ही कीर्तन ऐकायला येता, तर जो सांगायला आलेला आहे त्याला कळलेला असला पाहिजे का नको? आणि त्यालाच कळलेला नसला तर अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे. ज्याला कळला त्यानं जगाला वाटला. मग महाराज म्हणले पिकले तया खाणे किती पंगतीस सुकाळ. अहो त्यांच्या पंक्तीलाच नाहीत, त्यांच्या पंक्तीलाच नाहीत. त्यांना किती लागतं? एकदा कळाला, विश्वाकार झाले, आणि मग सेवितो रस वाटितो अनिका, आणि गॅरे होऊ नका रानवरी, ते वाटायला मोकळे झाले. तसं आजच्या अभंगाची जी भूमिका आहे, भेदातून अभेदाकडे घेऊन जाणारी. ऐका, देह स्थूल आहे, स्थूलातून सूक्ष्माकडे घेऊन जाणारी. देह सगुणपद आहे, सगुणातून निर्गुणाकडे घेऊन जाणारी. देह जडत्व आहे, जडत्वाकडून चैतन्याकडे घेऊन जाणारी. आणि देह साकार आहे, साकारातून निराकाराकडे झेपावणारी भक्ती या अभंगातून सांगितली. ही भूमिका सांगितली. भेद सांडायचा आणि अभेदाकडे जायचं, द्वैत सांडायचं, अद्वैताकडे जायचं, द्वय टाकायचं, अद्वय होऊन जायचं. आणि असे अद्वय करणारे अभंग माझ्या संतांनी लिहिले. भंग नाही नाम ठेविले अभंग, भंग नाही नाम ठेविले अभंग. भंग नाही नाम ठेविले अभंग, भंग नाही नाम ठेविले अभंग. कोण जाणे जाणे अभंगाचा रंग, कोण जाणे जाणे अभंगाचा रंग. रंग भंग नाही नाम ठेविले अभंग, ओ भंग नाही नाम ठेविले अभंग. कोण जाणे जाणे अभंगाचा रंग, कोण जाणे जाणे अभंगाचा भंग. रंग भंग नाही नाम ठेविले अभंग, भंग नाही नाम ठेविले अभंग. किती गोड
गोड वर्णन आहे मला सांगा. अभंगाची गोडी, नामाची आवडी, आनंदाची घडी सर्व काळ. आणि अभंग ऐकता निळोबा रंगला, कृतार्थ झाला पांडुरंग. का? भंग नाही नाम ठेविले अभंग. म्हणून काही जण सांगतात अभंग बुडले का अभंग तरले. पण मला असं सांगायचंय, ज्या अभंगाने साऱ्या जगाला तारलं ते अभंग बुडतीलच कसे. जगाला तारण्याची, जगाला वाचवण्याची किमया ज्या अभंगामध्ये. अभंग भंग नाही नाम ठेविले अभंग. आणि कोण जाणे अभंगाचा रंग. म्हणून संतांच्या अभंगाचा रंग जन जाणला तो आत गेला, बाहेर थांबलाच नाही. म्हणून ऐसे वर्म मजरा नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी. आतल्या खुना आता प्रकट करून आम्हाला दाखव. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये अद्वैताला जायचं असेल तर काय करावं लागेल. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. गेले भेदा भेद निवारोनी, गेले भेदा भेद निवारोनी. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. गेले भेदा भेद निवारोनी, गेले भेदा भेद निवारोनी. ओ श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, ओ श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. भर जास्त दिला. याचं कारण आहे, पाहता श्रीमुख सुखावले डोळ्यांची भूक नव्हे, जिवे गोड 3 अक्षरांचा सर धुपद आहे. पण श्रवण हे खरं द्रुपद. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. गेले पहिला ऐका. माणसं ऐकत नाही तो. सांगणाऱ्याला वाटलं मी सांगितलं ना, ऐकणाऱ्याला वाटलं मला कळलं. तुम्हाला काय कळलं? म्हणून खूप मोठा घोटाळा आहे. श्रवणाची वाट कशी चोखाळायची आणि ती वाट कशी आहे, तो मार्ग कसा आहे. गेले भेदा भेद निवारोनी. मग महामळे मन होते जगांदले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. आणि तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. तोपर्यंत त्या परमेश्वरापर्यंत जाताच येत नाही. आणि म्हणून भेद निवारण्याची ताकद कशामध्ये, तर श्रवणामध्ये. आणि ऐका, महाराजांनी आजच्या अभंगातला भेद निवारण केलेला. एक भूमिका आहे भेद निवारण करून तुम्हा आम्हाला अभेद करण्याची. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं हरी हरा भेद. आज वैकुंठ चतुर्दशीचं व्रत वैकल्य आणि त्याच्यासाठीचं अधिष्ठान, त्याच्यासाठीचं कीर्तन. म्हणून पहिल्यांदा महादेव आणि विष्णू ही दिसायला देव वेगळे आहेत, दिसायला स्वरूप वेगळे आहेत, पद्धती पूजनाच्या वेगळ्या आहेत, परंपरा संप्रदायाच्या पंथाच्या वेगळ्या आहेत. पण प्रसंगी जर अंतर्मनानं अंतःकरण शुद्धीनं जर दोघांच्या ठिकाणी असणारं अधिष्ठान पाहिलं तर महाराज सांगतात भेदच शिल्लक राहणार नाही. हरिहरा भेद आणि नाही करू नये वाद. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा वादच नाही. महाराजांनी सांगितलं वाद करू नका, भेदच नाही. मग आता अभेद बुद्धीनं ज्यावेळी आपण त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे पाहतो, त्यावेळी संतांचे पुरावे, त्याला ओळखायचा कसा, त्याला जाणायचा कसा. महाराज म्हणले अगोदर तो आला कसा हे कळलं पाहिजे आणि मग जाणणं. उत्क्रामंतम सितम वापी भुंजानम मागुणान्वितम विमुडानानुपश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुष. भगवंतानं अर्जुनाला गीतेत सांगितलं, अरे काय तुमच्या कल्पना आहेत जन्माबद्दल आणि मृत्यूबद्दल आणि जीवन जगण्याबद्दल. जन्म म्हणजे काय आणि मृत्यू म्हणजे काय याची ओळख, याचा बोध, याचं ज्ञान तुमच्या ठिकाणी काय. परी देहाचे मोठके उभे आणि चेतना तेत उपलमे. ते चळवळीचे न लोभे आला म्हणती, तैसेची तया संगती. इंद्रिय आपला आले आरती वर्तती. तया नाव सुभद्रापती भोगने जया. पाटी भोगसीन अपैसे देह गेलिया तेन दिसे. तेत गेला गेला ऐसे बोबा तिघा. पै रुकडोल तू देखावा, वारा वाज तू मानावा. रुकून से तेत पांडवा नाही तो गा. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेत देखीजे. तरी तेंदवाची झाली मानिजे काय आधी नाही. का प्रता केली आरसा मग लोपू झाला तया आभासा. मग आपण पे नाही ऐसा का निश्चय करावा. शब्द तरी आकाशाचा कपाळी पिटे मेघाचा. चंद्रुवेगू अबराचा आरोपीजे आणि तैसे होईजे जाईजे देहे. आत्मसत्ते अविक्रे निष्टंगिदी गा मोहे आंधळे ते. आपण आंधळे सिद्धांत काय माऊलींनी सांगितलेला. तुका म्हणे कैसे आंधळे जनाने गेले विसरून खऱ्या देवा. दृष्टीच शुद्ध चैतन्याचा डोळा आहे तो प्रकाश शुद्ध आहे. आपले विचार अशुद्ध झाले आणि शुद्ध बीजाचा देह आहे. म्हणून तैसे होईजे जाईजे देह. देह येतील देह जातील. अरे तुका म्हणे बीज बीज दाखवले पत्र पुष्प आले गेले वाया. पण मूळ तत्व काय, आत्मसत्ता, आत्मस्थिती, आत्मस्वरूप. आणि त्याच्याकरता अर्जुना ऐक,
अरे जन्माबद्दलची तुमची सर्वसामान्याची भूमिका काय जनांची? परिदेहाचे मोठके उभे चेतना ते तोपलमे. आणि ती दाई वार्ड मध्ये असणारी नर्स धावत आली बाहेर. ऐकलं का? मुलगा झाला, हातात तिच्या बाळ आहे. आणि मामा काका आत्या सगळे उभे. आता मुलगा झाला किती आनंद, तरी सगळ्यांचं तोंड गंभीर. अहो म्हणले का हसा की मुलगा झाला? अहो पण तो काय बोलतच नाही, निश्चित पडलाय. हा थांबा म्हणली. आणि मग तिनं थापटला आणि चिमटा घेतला. थापटल्याबरोबर हातपाय हलायला लागले त्याचे. ज्ञानोबराय सांगतात उत्क्रामंतम सितम वापी. काय भूमिका आहे? परिदेहाचे मोठके उभे आणि चेतना ते तोपलमे. हातपाय हल्ले. ते चळवळीचे लोभे. आला 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 आता जन्माला आला. हे तुझं ज्ञान त्याच्याबद्दल. आणि पाठी भोगसीना पैसे. म्हातारा झाला 90 वर्ष, कॉटेवर डॉक्टर म्हणले घरी न्या, 2-3 तास सेवा करा, आता संपलाय सगळं, काही क्षणात जीव जाईल. आणि जोपर्यंत हातपाय हलतात तोपर्यंत सगळे बसून थंड पडले. हातपाय हलायचे थांबले. ते तर गेला गेला ऐसे बोबा तिगा गेला. रडायला लागले. हातपाय हल्ले, चळवळ आला, हातपाय थांबले, गेला. अरे हे तुमचं ज्ञान? मायका खरं ज्ञान ज्ञानोबरायांनी अर्जुनाला. पै रुखू उडवलं तू देखावा, वारा वाज तू मानावा, रुकून असे ते पांडवा नाही तो का? वृक्ष हलतोय, पानं फांद्या फुलं वृक्ष सळसळ सळसळ हलतोय. सिद्धांत काय? हवा वाहते, हवा आहे. वारा वाज तू मानावा, वारा आहे, हवा आहे. मग अर्जुना, वृक्ष स्थिर निश्चल झाला, हलायचाच थांबला, पानं फांद्या फुलं स्थिर झाली, म्हणजे हवा नाही का? तो हलत होता तेव्हाही आहे, आधी आहे, स्थिर झाला तरी आहे. आणखीन दृष्टांत का आरसा समोर ठेवीजे आपण पेते ते देखीजे. आरसा समोर ठेवला आणि आरशात आपण स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. आरसा समोर ठेवीजे आपण तरी तेंदवाची झाली मानी जे काय आधी नाही. मग अर्जुना, आरशात स्वतःला पाहिलं म्हणजे तू आहेस हा बोध आहे. मग आरसा ठेवायच्या आधी किंवा आरशात पाहायच्या आधी तू नव्हता का? काय आधी नाही? आधी नव्हता का? आधी होतास का? परता केली आरसा, आता आरसाच बाजूला केला, मग लोप झाला आता या आभासा. मग तुझं प्रतिबिंब जे दिसत होतं त्याचा लोप पावला, नाश झाला, मग तू नाहीसा झालास का? म्हणजे आरसा ठेवायच्या आधी होतास, आरशात पाहिलं तेव्हाही होतास, आरसा बाजूला केल्यावर प्रतिबिंब नाही चालत तेव्हाही तू आहेस. कळलं का? तेव्हाही तू आहे. तैसे होईजे जायजे देहे आत्मसत्ते अविक्रे. म्हणून अनंताची आत्मसत्ता ओळखण्याची ताकद माऊलींमध्ये होती. म्हणून माऊली म्हणजे आवडी अनंत आळवावा. आणि अशा आत्मसत्तेचे जे 2 अधिष्ठान आहे, जी ओडी गॉड, जनरेशन ऑपरेशन डिझॉल्युशन, उत्पत्ती स्थितीला आहे. एक सृष्टीच्या उभारणीचं जनक आहे, जन्म, उत्पत्ती ब्रह्म, स्थिती विष्णू आणि लय महादेव. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं आता एकच करा. शेवटी भगवंताने सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. तू स्थिर हो, माझ्या ठिकाणी स्थिर हो. तू म्हणे हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम करी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाती. तू माझ्या ठिकाणी स्थिर हो. पण माणसाचं असं आहे, एक कलेक्टर साहेब आहेत आणि गाडीतून निघालेले आहेत, सकाळची वेळ आहे. आता कलेक्टर साहेब म्हणजे बंदोबस्त, गाडीमध्ये इन्स्पेक्टर आहेत, त्यांच्या बंदोबस्ताला ड्रायव्हर आहे. आणि पुढे एक ट्रक चाललेला आहे आणि ट्रकच्या पाठीमागे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं मेरा भारत महान सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. वा, कलेक्टर साहेबांना आनंद झाला. पोलिसांना म्हणले बघा तुम्ही ट्रक ड्रायव्हरांना काही बोलता, पण ट्रक ड्रायव्हर स्व किती देशभक्ती त्यांच्या ठिकाणी पहा, किती मोठ्या अक्षरात. असे ट्रक ड्रायव्हर आहेत, असे ट्रकवाले, त्यांना 15 ऑगस्टला 26 जानेवारी बोलून त्याचा सत्कार केला पाहिजे देशप्रेमाबद्दल. आणि ड्रायव्हरला म्हणले गाडी पुढे घ्या. गाडी पुढे घ्यायला लागला ड्रायव्हर की ट्रकवाल्यांना अशी दाबली की मरता मरता वाचले. अगं आई ग बाजूला घ्या. अर्धा तास गाडी पुढे घेतोय आणि ट्रकवाला दाबतोय. आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणले यांचा तुम्ही सत्कार करणार, हा तर आपलाच कार्यक्रम करतोय म्हणले. शेवटी कशी तरी ड्रायव्हर हुशार होता, गाडी पुढे घेतली. थांबव रे म्हणले, थांबवलं आणि त्या ड्रायव्हरला खाली उतरा. साहेब आले, त्यांना आपला सॅल्यूट केला. का रे? पाठीमागे इतक्या मोठ्या अक्षरात लिहिले मेरा भारत महान सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे मेरा भारत पाहून मला वाटलं तू महान आहे आणि तुझा सत्कार घ्यावा 15 ऑगस्टला, पण आम्हाला अर्धा पाऊण तास पुढे उलट दाबतोयच. आम्हाला गाडी किती वेळा खाली जाता जाता वाचली. साहेब तुमचा दोष नाही. म्हणले का? जेव्हा तुम्ही मागे होता तेवढी मागे वाचला, आता पुढे आलाय, पुढचं वाचा. साहेबांनी ट्रकच्या पुढे वाचलं, मोठ्या अक्षरात लिहिलं होतं हे असंच चालायचं. म्हणजे मला सांगा बदल होणार कधी? परिवर्तन होणार कधी? तो का म्हणे मेलो संगता संगता. किती सांगायचं लोकांना? बदल परिवर्तन झालं पाहिजे. अध्यात्म हे परिवर्तनासाठी. ज्ञानेश्वरांनी तुकाराम गाता जगाच्या विकासासाठी. विकास झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तोरी ओवी अनुभव. म्हणून अगा अक्षराच्या दशे कृतक्षरा माझी असे परीक्षर चिन्हो हे जैसे कपिध्वजा. क्षीर म्हणजे दूध, घृत म्हणजे तूप आणि दशा म्हणजे अवस्था. अर्जुनाला अनेक नावं दिली गीतेमध्ये. कधी पार्था म्हणले, नचिकेता म्हणले, धनंजया म्हणले, पंडुसुता म्हणले आणि आजच्या या ओवीमध्ये कपिध्वजा म्हटले. ज्या दिवशी अर्जुनाच्या रथावर मारुतीराया ध्वज घेऊन बसले होते. मारुतीराया म्हणजे वानर. ज्या दिवशी मारुतीराया बसले आणि वानर म्हणजे कपी.
म्हणून त्या दिवशी अर्जुनाला कपिध्वज म्हणून हाक मारली भगवंतानं. त्या दिवशी अर्जुनाचं नाव कपिध्वज. ऐक कपिध्वजा, अगाक्षराच्या दशे गुरुतक्षरा माझी असे परीक्षर चिनो हे जैसे कपिध्वजा. अरे ऐक, दुधात तूप असतं. आईनं मुलाला सांगितलं जा पावशेर तूप घेऊन ये दुकानातून, आणि भांडे घेऊन गेला. 100 रुपये दिले, पावशेर तूप द्या. दुकानदार आत गेला आणि दूध आणलं 1 लिटरांनी ओतलं भांड्यात. ओ शेठजी, दूध काय देताय? तूप मागितलं आईनं. अरे याच्यातूनच काढतात, घेऊन जा. मग मुलगा हुशार होता, म्हणलं बाबा आम्हाला काढायची अक्कल असती तर तुमच्याकडे कशाला आलो असतो. म्हणून म्हणावं लागलं ना माऊलीना, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. त्या अनंताला काढायचं आणि वाया व्यर्थ कथा सांगली. अरे वा, मंथन करावं लागतं. तसं मधमाशीला कोणीतरी म्हटलं, कथा काल्पनिक आहे, मर्म खूप गोड आहे त्याचं. पहा, मधमाशीला कोणतरी म्हणलं, का ग वर्ष 6 महिने फिरतेस, मधाचं पोळं बांधतेस आणि गोडवा भरतेस, गोडवा निर्माण करतेस, गोडी निर्माण करतेस, खूप गोड मध तयार करतेस. कोणीतरी क्षणात येतं, धूर करतं आणि तुझं पोळं आणि मध घेऊन जातं. आणि तिनं मोठं गोड उत्तर दिलं, कोणी येईल आणि क्षणात आम्ही वर्षभर बांधलेलं पोळं धूर करून घेऊन जातील, माझा मधही चोरून घेऊन जातील. पण ऐका, देवानं मधामध्ये गोडी निर्माण करण्याचं जे स्किल आणि कौशल्य मला दिले ते तर कोणी चोरू शकत नाही, आणि ते माझ्या संतांकडे. म्हणून भगवंतानं अर्जुनाला काय गर्भित होय, अगाक्षराच्या दशे घृतक्षरा माझे असे परीक्षा. म्हणजे दुधात तूप, दुधातूनच काढतात तूप. दूध, दही, ताक, लोणी आणि तूप, 5व्या अवस्थेला तूप, त्यात ज्योत लागली. अगाक्षरा, ऐक अर्जुना, अरे दुधात तूप असतं, पण जसं दूध म्हणजे तूप नाही, दुधातच आहे पण दूध म्हणजे तूप नाही. तसं ऐक, विश्वात मी आहे पण विश्व म्हणजे मी नाही. तसं ऐक, तुझ्या देहात मी आहे पण तुझा देह म्हणजे मी नाही. मग मी कौन बाके तुला कौनाचा काही झाला, निरे ते बोला कल्प गेले. मग माझी ओळख काय? कुणी गोंधळ घातला, कुणी जागरण केलं, कुणी कीर्तन केलं, कुणी दिंडी काढली, कुणी सप्ताह केला, कुणी भजन केलं, कोण पोत्रात झाला फटके मारून घ्यायला, पण माझ्या ओळखीला कुणीच पोचला नाही. पण ऐका, त्याच्यासाठी तुम्ही जे जे करायला जाल त्याचं नाव धडपड. आणि ज्यावेळी सगळं करायचं सोडून जाल, त्यावेळी सुखे येतो घरा नारायण. त्यावेळी तो तुमच्या जवळ आहे, अगदी जवळ आहे. बाहेर शोधायची गरजच नाही, कुठं जायची गरजच नाही बाहेर जाण्याची. म्हणून आहे कसा मी, अर्जुन मर्मभेदी होता. मग भगवंतानं सांगावं, जैसा दीपू ठेविला परिवरी. ऐकता, माझा अधिष्ठान सांगतो, मी कसा आहे विश्वामध्ये, मी या विश्वात कसा आहे, मी तुझ्या देहात कसा आहे ते सांगतो. ऐक, जैसा दीपू ठेविला परिवरी, कवना ते नियमीना निवारी, आणि कवन कवनीये व्यापारी, रहाटे तेही ना. काय गोड वर्णन आहे. पूर्वीच्या काळी लाईट नव्हती, मग दिवे असायचे, टेंबे असायचे, मशाले असायच्या, कंदील असायचे. मग घराच्या सोप्यावर सुगरणीनं संध्याकाळ झाली, दिवा लावून ठेवला, अंधार पडला आणि दिव्याचा प्रकाश पडला. ज्ञानोबराय सांगतात अर्जुनाला, ऐक अर्जुना, जैसा दीपू ठेविला परिवरी, घराच्या सोप्यावर दिवा लावून ठेवला. आणि कवना ते नियमिना निवारी, त्यानं कोणाला नियम लावला का? माझ्या प्रकाशात स्वयंपाक करताय, जरा चटणी कमी टाका, मीठ जरा कमी टाका, काल खारड झाली होती. माझा प्रकाश आहे म्हणून काय तो नियम लावतो का? सुगरणीचा स्वयंपाक मुलगा अभ्यास करतो, वडील असतात तिकडे देवपूजा करतात, कोणाची स्नान संध्या चाललेले, कोण गाई म्हशींना वैरण घालतंय, कोण घरात कोणतं आणखीन काम करतंय, त्याच्याच प्रकाशात चाललंय. पण त्यानं कोणाला नियम नाही लावला, त्याच्याच प्रकाशात. ऐका, इथं मर्म आहे, त्याच्याच प्रकाशात चाललंय, तोच साक्षीभूत आहे, त्याच्यामुळेच सगळं घडतंय, पण त्यानं कोणाला नियम नाही लावला. ऐक अर्जुना, जैसा दीपू ठेविला परिवरी, कवना ते नियमिना निवारी. आणि रात्री चोर आला, त्याच्याच प्रकाशात चोरी करून गेला, त्यालाही नियम नाही लावला. ऐका, दैसा दीपू ठेविला परिवरी कवनात, आणि कवन कवनीय व्यापारी राहते. आणि कोण काय व्यापार करतो ही त्याच्या गावाला नाही, पण जसं ते सगळे व्यापार त्याच्याच साक्षीनं होतात, त्या सगळ्या व्यापाराला तो जसा साक्षीभूत आहे, तसा मी तुझ्या देहात आणि विश्वात तुझ्यासाठी, तुझ्या कर्मासाठी, तुझ्या व्यवहारासाठी साक्षीभूत आहे. अंगे सुटल्या सिंधू जळाचा लोटू, न शके धरे सैंदवाचा गाठू, तेवी सकळ कर्मा मीच शेवटू, ती काय बांधती माते. सगळं मलाच येऊन मिळणार आहेत, पण मी कशालाच बांधील होत नाही, मला काहीच बाधत नाही, शेवटी सगळं मला येऊन. अरे ऐक, अंगे सुटल्या सिंधू जळाचा लोटू, समुद्रामध्ये उंच उंच लाटा आणि मिठाचे डोंगर तयार झाले. ते मिठाचे डोंगर जसं समुद्राच्या लाटांना पाण्यांना अडवू शकत नाही का, तर त्यातच विरघळतात, तशी तुझी कर्म शेवटी माझ्यातच विरघळणार आहेत, येऊन सगळी मलाच येऊन मिळणार आहेत. आणि म्हणून आता एकच काम कर, माझ्या ठिकाणी संसाराच्या अवस्थेनं असणारी भेदबुद्धी नाही शिकर, आणि अभेद बुद्धीनं माझ्या जवळ आहे. म्हणजे गुरु होते आपले, मुलांना शिकवायचे, संस्था होती, गीतापाठ घ्यायचे, हरिपाठ घ्यायचे, कोणाला कीर्तन, कोणाला भजन शिकवायचे. आणि असं असतं की गुरुजी म्हटलं की काही लाडके शिष्य असतात, काही आवडीचे असतात. जसं द्रोणाचार्यांचा आवडता अर्जुन होता, तसे 2 लाडके शिष्य. दुपारची वेळ, वामकुक्षीची वेळ, आणि गुरुजी जरा पलंगावर झोपले, आणि झोपल्यानंतर ते दोन्ही शिष्य जवळ आले. एक होता माधव आणि एक होता मिलिंद. म्हणजे गुरुजी तुम्ही शांत झोपा, आम्ही तुमचे पाय दाबतो.
अरे नको बाळानो, नाही नाही गुरुजी तुम्ही झोपा. एकानं उजवा पाय घेतला आणि एकानं डावा पाय घेतला. लागले दोघं धापायला. 10-15 मिनिटात गार वाऱ्याची झुळूक होती. गुरुजींची छान झोप लागली. गुरुजी घोरायला लागले आणि तेवढ्या झोपेत काय झालं, गुरुजींचा उजवा पाय डाव्या पायावर पडला. आता झोपेत आहे. डावा पाय होता मिलिंदाच्या हातात. तो मिलिंद माधवला म्हटला, ए माझी सेवा चालली ना गुरुजींची, तुझा पाय उचल. आता पाय गुरुजींचा. हा म्हणतो तुझा पाय उचल. हा म्हणला मी नाही उचलत, मी शेवटचं सांगतोय पाय उचल, मला सेवा करू दे, मी नाही उचलत. हा काठी घेऊन आला बाहेरून. शेवटचं सांगतोय मी काठी मारीन, पाय उचल. मी उचलत नाही, मी मारीन. मारली काठी. ओरडत कोण उठलं? गुरुजी. पाय गुरुजींचे आणि भांडणं कोणाची? यांची. एक उजवा एक डावा. अरे झोपेत पडला ना तिकडं. झोपेत पडलेला आहे. मग ऐका ना, ज्ञानोबरायांचं म्हणतं गोड, एरवी तुप कासही घुसळावे की अमृत रांधुनी अर्धे करावे. आणि काय पा वायूसी डावे उजवे अंग आहे. अरे वायूचं काय डावं उजवं मोजता येतं का? जसं मोजता येत नाही ना, तसे तुमच्या देहामध्ये जे 2 पक्ष आहेत माझे, त्या दोन्ही पक्षांनी तुम्ही जर आत्मसात केले तर तुम्हाला मी उद्धाराप्रत घेऊन जातो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आणि दोन्ही पक्ष, एक सूर्याचा पक्ष आहे, एक चंद्राचा पक्ष आहे. आणि त्या सूर्यचंद्राच्या पक्षानं जर तुम्ही मला पाहिलं तर निश्चितपणे ज्या पद्धतीनं हरिहर भेट ज्याला म्हणतात वैकुंठ चतुर्दशीला, वैकुंठाचं जे एकादश उपवासिक पारणं आहे, त्या पारण्याला हरिहर भेट हा तो दिवस आहे महादेवांची. आणि विष्णूची भेट आहे, तो अतिशय सुंदर असा सोहळा आहे. आणि त्या भेटीचं वर्णन ते 2 वेगळे नसून एकच आहेत अशा अधिष्ठानातून वाद न करता समजून घ्यायचं सांगितलं अभंगाच्या प्रथम चरणात. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद ही नका करुवाद नाही नका करुवाद एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी काही नका करुवाद नाही नका करुवाद एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी. काय गोड वर्णन केलं तुकोबांनी. हरिहरा भेद नाही करू नये वाद. आणि का एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या ठाई. साखर हा शब्द 3.5 विश्ववर्षापूर्वी अभंगात आहे. किंवा ज्ञानोबरायांची ना तरी साखरेचा माग होता, उसन होय पंडू सुता. साखर हा शब्द 750 वर्षापूर्वी सुद्धा आहे. एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या ठाई. नुसता साखरच हा शब्द नाही. पंडुरोग अंग सुटले तर तयाचे नावे खुंटले. पांडुरोग म्हणजे शुगर आत्ताचा. तो शुगरचा आजार सुद्धा माऊलींनी त्यावेळी 750 वर्षापूर्वी सांगितलाय. इतकं विज्ञान आहे अगम्य ज्ञानोबरायांचं बरं का. आयुष्यभर तुम्ही सगळं कराल, गोंधळ कराल, जत्रा कराल, गटाऱ्या अमावस्या कराल, धुलवड कराल, सगळं कराल. आणि आयुष्याच्या शेवटी मग दिंडीला येतातच आमच्याजवळ. आईला घेऊन जावं, वडिलांना घेऊन जावं दिंडीला. शेवटी परमार्थ. हो नाही. एक ध्यानात घ्या, माळ असो वा नसो, तुमच्या अंतःकरणामध्ये त्या परमेश्वराच्या व्युत्पत्तीचा बोध होणं गरजेचं आहे. ते एक अधिष्ठान आहे, तो एक नियम आहे, ती एक सोपी पायवाट आहे आपल्या आनंदासाठी. नित्यनेमन आम्ही त्याच्याकरता ते केलेलं आहे. कीर्तनाला आम्ही निघालो सगळे महाराज मंडळी टाळकरी. आणि नदीच्या पलीकडे गाव आणि पाण्याला पूर आला होता, कमरे इतकं पाणी. फोन केला, किती वाजले? 9:45 कीर्तन आहे सकाळचं. आता नदीला पूर आलाय, महाराज 20चे 30,000 रुपये द्यायला लावतो, या ना. तसंच. हो काय नको 30,000 तुमच्या 30च्या नादात आमची गाडी जाईल म्हणली वाहून, आम्हाला जमणार नाही. एक शहाणा होता, तो म्हणला महाराज एक काम करा, कीर्तन 10 ते 12 आहे, पण वरती पाऊस पडल्यामुळे नदीला पूर आलेला आहे. मी फोन करून माहिती घेतली, वरती पाऊस ओसरलेला आहे, निश्चित 1.5 तासात पाणी ओसरेल.
आम्ही थांबतो 2 तास, उशिरा कीर्तन सुरू करू, पाणी ओसरेपर्यंत कृपा करून तिथे वाट पहा, बाजूला कुठेतरी थांबा. आणि खरोखर 1-1.5 तासानं पाणी ओसरायला लागलं आणि मग गाडी निघाली. प्रपंच ओसरो, प्रपंच सोडायचा नाही, चित्त तुझे पायवर. हळूहळू प्रपंचातली जी आसक्ती आहे, प्रपंचाच्या ठिकाणी जो आपल्याला ममत्व आहे, जी आसक्ती आहे, जी ओढ आहे, जे विषयाच्या ठिकाणी आपण आसक्त आहे, हळूहळू तिथली जी आसक्ती आहे, तिथलं जे प्रेम आहे, तिथलं ममत्व आहे, तिथलं वात्सल्य आहे, तिथला जिव्हाळा, आपुलकी, जे सगळं काय आहे ना, ते हळूहळू परमार्थामध्ये परमेश्वराच्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे. महाराजांनी काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि झालं काय, आम्ही कोणत्या अवस्थेला पोचलो, हरी आणि हर मधली वेलांटी आम्ही काढून टाकली, तो भेद आम्ही संपून टाकला. आणि ज्यावेळी दोघांना आम्ही एका स्वरूपानं पाहिलं, त्यावेळी त्यांची असणारी स्वरूप, आयुध, पंथ, नियम सगळे बाजूला पडले. आणि ते सगळं बाजूला गेल्यानंतर आमच्या ठिकाणी काय अवस्था प्राप्त झाली. ज्या वैकुंठ एकादशीला, दीपावलीच्या पूर्व संध्येला आम्ही ज्या व्रत वैकल्याला, आराधनेला, त्या उपवासाच्या पारणे फेडायला आम्ही बसलो, आज ते पारणं आम्ही सुरू केलं. आणि दुसऱ्याची सूर्योदयाच्या अन्निकाला ज्यावेळी सोडण्याची आमची अवस्था आली, त्यावेळी शिव आणि विष्णू पाहता 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 दोघं एकच झाले. आणि आमच्या ठिकाणी देह प्रत्यक्ष झाला देव. जशी साखरेच्या ठिकाणी गोडी, तशी शिव आणि विष्णूच्या एकरूपतेची गोडी आमच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या समेच्या अधीन झाली. आणि आम्ही खरोखर शिवमय आणि विष्णुमय झालो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.